तर नमस्कार मंडळी, 8:30 वाजलेले आहेत आणि आज 30 तारीख मंगळवार. तर सकाळी आपण किती वाजता 7:45 वाजता लॉग इन केलं होतं आणि एक ट्रिप मारली 55 रुपयाची आणि लगेचच आपण CNG भरायला गेलो निगडीमध्ये. तर 272चा CNG बसला, कारण पहिला CNG होता. तर 272 CNGमध्ये आपण आपली टाकी फुल झाली. तर पूर्ण 8 वाजता आपण पहिली ट्रिप 7:45 वाजताच उचलली. दुसरी ट्रिप आपण 8:15 वाजता उचलली. तर जी गाडी आपली फिरली म्हणजे 12-12:15पर्यंत आपण टोटल 1000 अर्निंग केलं होतं मित्रांनो. ओलाला 300 केले आणि उबरला जवळजवळ 600 रुपये आपण अर्निंग केलं होतं. तर 4 तासात जवळजवळ 1000 रुपये आपण अर्निंग केलं होतं मित्रांनो. तर बऱ्याच दिवसांनी एवढं आपलं चांगलं अर्निंग झालं होतं. तर झालं असं मित्रांनो, 8:15 वाजता आपण बाणेरचं भाडं उचललं चुकून. आता 188 दाखवले आणि 172च आपल्याला दिलं उबरनी. तर उबर असं गेम करते, दाखवतंय वेगळं आणि देतंय वेगळं. तर ठीक आहे मित्रांनो, आता ते चांगलं झालं, कारण 172 जे भेटलं तिथून मी थोडं डोकं लावलं. कारण ते 172 राधा चौक बाणेरचं होतं. तिथून मी पुढं मला माहिती आहे की कुठून ट्रिपा पडतात. आता तिथं सोसायटी आहेत बरंच आपल्या इकडं स्टेडियमकडे जाताना. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेडियम आहे ना तिथं. तर तिथं कॉर्नरला मी जाऊन थांबलो. तिथून मी ओलाची ट्रिप उचलली 110 रुपयाची. 5 किलोमीटरला 110 रुपये देतं आहे ओला. आणि तेच उबर आपल्याला 5 किलोमीटरला 70 आणि 75 रुपये देतं आहे. तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय मारायचं आहे. तर अशा रीतीने आपली गाडी चांगली 4 तासात आपण चांगलं अर्निंग केलेलं आहे मित्रांनो. 1000 केले आणि घरी गेलो होतो. चांगलं ओलाच्या आपण बऱ्यापैकी 70-80च्या ट्रिप्स मारल्यात आणि 3:30च्या नंतर उबरच्या 50 एक किलोमीटरच्या आपण ट्रिप मारल्यात, 2 किलोमीटरच्या मारल्यात. तर 50-48च्या ट्रिप्स आपण मारलेल्या आहेत. तर आता 8 वाजता आपण बंद केलेलं आहे ट्रिप मारणं. तर टोटल अर्निंग आहे मित्रांनो आपलं आजचं जवळजवळ तुम्हाला सांगतो, स्क्रीनशॉट काढून दाखवल मी. ओलाला आपण 600 का 650 रुपये, 630 रुपये काहीतरी केलेले आहेत. आणि आपण केलेले आहेत याला उबरला 1000 रुपये केलेले आहेत. स्क्रीनशॉट काढून तुम्हाला मी दाखवेल. तर प्रायव्हेट बुकिंग आपण जवळ टोटल 250 रुपयाच्या मारलेल्या आहेत. 4-5 मारल्यात त्या. आणि अशा रीतीने CNG आपण भरला आहे. 272चा फुल केला सकाळीच. तर आजचा प्रॉफिट आहे मित्रांनो, सगळं जाऊन आपण 1600-1650 केलेलं आहे 9 तासात अर्निंग. म्हणजे प्रॉफिट आहे टोटल म्हणजे 1600 रुपये. तुम्ही विचार करा, 9 तासात तुम्हाला 1600 रुपये कोण देणार आहे? शेअर मार्केटमध्ये जरी तुम्ही 5-6 तास लावले आणि त्याच्यात जरी तुम्हाला आता 1600 रुपये कमवायचे म्हणले तरी 5-6 हजार रुपये लावावे लागणार. त्यापेक्षा आपल्या रिक्षाच्या ह्याच्यात 300चा CNG भरा, 1700-1800 रुपये तुम्ही कसे बी कमवा. तर हा प्रॉफिट आहे कधी कधी रिक्षा धंद्याचा. तर आता हे तुम्हाला सांगतो, 9 तासात आपण हे जेवढं अर्निंग केलेलं आहे. तर आपला आजचा दिवस चांगला होता. 9 म्हणजे लक होता आपला आजचा. तर कंटिन्यू ट्रिपा लागत गेलं आणि आपण कंप्लीट करत गेलो. अशा रीतीने आपण आजचा पूर्ण बिझनेस केलेला आहे. स्क्रीनशॉट तुम्हाला लावेल आणि तुम्ही पाहू शकता तसं. तर तुम्हाला ॲडवाइस देईल मी की उबरला रेट खूप कमी केलेला आहे. तर 1-2 किलोमीटरच्या ट्रिपा उचला. आता आज मी 1 तासात जवळजवळ अशा छोट्या ट्रिप 4 मारलेल्या आहेत. तर आता 40च पकडा, 40चीच एक ट्रिप पकडा. तर 4×16 160 रुपये आणि हे वरचे 10 रुपये म्हणजे 170-180 रुपये एका तासात जर होत असतील आणि तुमचा CNG पण जाणार नाही आहे तेवढा, कमी CNGमध्ये एवढं अर्निंग होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा मला. नाहीतर मग आता मोठमोठे ट्रिप्स वाढतात ते उबरच्या. ज्याला ओला 220-230 रुपये देते, तिथं उबर तुम्हाला 160-170 रुपये देते आणि तरीही आपले ड्रायव्हर उचलतात ते. तुम्ही विचार करा मग कुठं काय म्हणजे काय कशाचाच पत्ताच नाही. रिक्षा घेतली आणि ऑटो क्लिकर लावलं आहे, उचललं आहे ऑटो क्लिकरनी आणि पळतं ते, नुसतंच पळतं ते. काय त्याच्या लॉजिकच नाही त्याच्या पाठीमागचं. तर असं नका करू मित्रांनो, डोकं लावून बिझनेस करा तर तुमचा प्रॉफिट होणारच आहे. ओला जास्त मारा. आता मी सांगतोय तुम्हाला, मी 600-650च्या ओला मारल्यात आणि मी स्वतः म्हणतोय ओला जास्त मारा. पण मी उबरचं पण मित्रांनो 1 किलोमीटरच्याच ट्रिपा उचललेल्या आहेत. त्याच्यामुळं कमी CNGमध्ये कमी MT. आता मला आठवते मी आज
जास्तीत जास्त 2-3 फक्त ट्रिप सोडून MT आलेलो आहे 2-3 वेळा. ते पण मजबुरी होती म्हणून MT आलं, नाहीतर मी तिथून ट्रिप घेऊन जाऊ शकलो असतो. तर ठीक आहे मित्रांनो, आपला पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही, तुम्हाला काही आयडिया येईल. स्क्रीनशॉट मी पूर्ण शेअर करेलच. आणि तुम्ही जर नवीन बघत असाल आपला ब्लॉग तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.